नमस्कार मित्रांनो, राम राम. कसे तुम्ही मित्र? एकदम मजेत आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आमचा गाव कमी आणि पूरग्रस्त जास्त घोषित करणार लागत आहे असं वाटत आहे, कारण की अजून गावामध्ये पूर येतच आहे. पहिला पूर झाला, अजून हा दुसरा पूर आता येणं चालूच आहे. आणि काय सांगता येत ना, अजून गाव बुडून जा. सध्या पुराची मजा चालू आहे. त्या घरी जाऊन अजून उभी आहे तिथे. अरे तंबाख्या, तुला टेन्शन नाही का रे पुरात विराचं? तंबाखू तर याचं नाव आहे तर तंबाखू. नाव काऊन? याच्या स्किनवरून दिसते ना एकदम तंबाख्यासारखं. इकडे बाय. तर गरम चाय पण कप नाही, तरी पण गरम आहे. आज शूट तर होताच, तो झाला कंप्लीट. गाव बुडत आहे. पाणी आता मधून चालू झालं. असं जर पाणी चालू राहिलं तर अजून लवकर बुडायचे चान्सेस आहे. म्हणजे असं तर सध्या कमी बुडत आहे, पण अजून जर वरचा पाणी चालू राहिला तर अजून लवकर बुडणार. हा आहे नवीन पूल आणि इकडचा आता जुना पूल आहे, तो बंद झाला पुरा. मित्रांनो, आता पाणी पाहायला गेलतो आणि चांगला पाणी पण लागला मधामध्ये. हे पाण्याचा प्रकार या जुन्यावाल्या, म्हणजे पहिला पूर आला त्या पाण्यामध्ये असं झालेलं होतं. हे आमचं जगन्नाथ बाबाचं कुठे गेलं, जगन्नाथ बाबाचं मंदिर दिसून राहिलं. ते तर पूर्ण अख्खं त्या याच्यापर्यंत बुडून होतं. भाषा, तर समज पूर आला, तुझं पूर्ण घर असं बेनलं पूर्ण पाण्यानं, पूर्ण पॅक झालं, तर काय करशील मग तू? काय करायचं? त्या घराकडे यायचं मग. माझ्या घरी येते का? आणि माझ्या घर बेनलं तर मग पुरं पाण्यानं बेनलं तर मग तिकडं कुसण्याकडं. तर पाणी थोडं थोडं म्हणता जास्तच झालं. थोडं येतपर्यंत आलं. पहिलं त्या गेटपर्यंत होतं. आणि आपले मित्रमंडळ पाहून घ्या, कामाला हात लावत आहे. आता ह्या पुराचे दोन साईड इफेक्ट झाले. हे एक ह्या गड्डा पडला आणि ह्या दुसरा गड्डा पडला. तो पण मेन रस्त्यावर ते पूल आहे इकडं, त्या पुलाच्या साईडलेच बरोबर गड्डा पडला, ज्यानं वाहतुकीचं नुकसान होऊ शकते. सध्या झालं तर नाही कोणतं, काढी त्याच्यासाठीच गाडून ठेवली की लोकांना दिसून पडावं दुरून का तिकडं गड्डा बिड्डा आहे. बरोबर या मान दिसून राहिलं. पिपळाचं झाड आहे, त्या पानाला जे हात लावून लाव का कसंही लाव, जे हात लावून ते विनर लागते. चला पाहू. पहिलं महेश बाहेर नाही, कारण की आपण एक लहान चुका इसवाली अरे रोशन्या, अरे रोशन्याचे 4 चान्स झाले याचा. हा ठेपा नाही का मेकाल तिकडून इकडून. हा जमलं बे लागला मोलला तंगडा होते लागला. तर मित्रांनो, सध्या तर एवढं पाणी आहे, पण अजून पाणी येणार आहे. म्हणजे रेड अलर्ट दिला आहे चंद्रपूरला, अजून पाणी येणार आहे असं सांगून आहे. आता हे सध्या एवढं आहे, पण काही सांगता येत नाही. हे येथून पाणी किंवा ह्या घराला टच होईल, घरात आताही जाईन, नाही तर मग पुरा गावच वाहत नाही, काही सांगता येणार नाही. पण सध्या तर पाणी येतच आहे. हा आता रोड होता बाहेर गावले तिकडे जाण्याचा, राडेगाव, वरोरा, वणी, पण हाच रोड आता बंद झाला आमचा, गाड्या जाणं येणं बंद. आता मी आलो आमच्या गावच्या पाण्याच्या टाकीवर. आता हे सगळ्यात उंच बिल्डिंग असून समजून जा आमच्या गावची. इथून दाखवलं कसं काय पाणी आहे गावाच्या भोवताल. तर पूर्ण मागच्या पुरापेक्षा थोडा कमी आहे, पण पाणी पडणार आहे तर अजून पूर येणार असं वाटत आहे. इकडल्या साईडला आहे वणी आणि इकडं पूर्ण जायला लागते घुमून असं वरोराकडे. इकडचा पुरा एरिया जाम होऊन येतात. इकडं तर पुरा हा रस्त्यापासून जाम होऊन आहे. येतं ह्या चिजं तिकडून
ह्या रस्त्यापासून जाम होऊन आणि पुढं त्या राडेगावच्या पुढं थोडंसं जाम होऊन आहे. इकडं तो आहे थोराण्याला जाण्याचा रस्ता, तो तिकडून जाम पहिलंच होऊन सगळ्यात पहिला तोच जाम होता आणि बाकी असं नाही. ढगा खूप हळूहळू 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 झाले तिकडे. फास्ट मध्ये आणि घेऊन जाय मला खाली काय सांगता येत नाही. मी चढताना तर चाललो चांगलं, कारण की चढताना सोपं होतं तिकडून वरतून येणं, पण आता उडतं तयारी कठीण होणार आहे, कारण की इकडून तिकडून कटगरी नाही काय ह्या पायरीवरून बरोबर उतरता येणार बा म्हणून. आणि एक ते काही क्रॅक जाऊन आहे ते वरचेवाली, ज्याला थोडं जरी असं हात जरी लागला किंवा धक्का जरी लागला तर घेऊन जायचं खाली, म्हणून हळूहळू उतरा लागणार आहे इथून. लाल्या ते बाज कोण मोडली हो बे, का तूच लावला नाही तर बाजूवर हा मोडशी बे. राहू दे ते कशी येईन त्या कामी गिमी. लग्नाच्या वेळेस नाहीच भेटला तुले जरा भेट घेत तर मग तेच द्यावं लागेल ना तुले सप्रेम भेट म्हणून मामाकडून. काही काच बे तर असे पुरं येत आहे तर मामाकडे राहीन का पैसे म्हणून तुले काही सप्रेम भेट द्यायला काचे राहणार आहे. मित्रांनो थोडंसं ॲडव्हेंचर सफर करतो म्हणलं तर पुरामध्ये इकडचा रस्ता तो बंद आहे, जो पाटाड्याकडे जाते तो. तर पाटाड्याला जायचं तर आहे आम्हाला इकडं, तर या वावराच्या रस्त्याने जायचं म्हणतो. सध्या आता इथूनच ॲडव्हेंचर चालू होते ते. चला मग वावरातून जायचं आहे आता. चप्पल पहिलं काढ, त्यानंतर याच्या पाण्यातूनच जा लागेल का बे. किती गड्डा आहे तर डायरेक्ट त्याच्या इथे लवा लागते तिकडं, तिकडली साईड. लव बरोबर लव तू तिकडून हात पकडून खिच जो. चप्पल पहिले फेक, हा चप्पला पहिले फेक. दूरून एकदम रोडवरून जाशील नाही तर बरोबर. मी कोण धक्का देऊ का मागून असं बे. बढ्या थांब मी येतो. चला आता हा तर आता पोचलो आम्ही. असा रस्ता आणि इकडंच पोचलो. थोडेसे पाय आता धुवून घ्या लागन आणि जा लागन तिकडं. पाहिले पाणी किती चढलं तर ध्यान से देखिए इस आदमियों को. यही है जो मनगाव का नाम. तिकडचा पूल जाम होऊन आहे आणि वाहतूक सगळी ठप्प होऊन आहे, म्हणून एकदम सायलेंटच आहे तर रोड, म्हणून आम्ही कुठेही घुमू शकतो. आमच्या बाप्पाचा रोड आहे समजू शकतो आम्ही. अशी आहे आता पाणी तर चढत आहे तर म्हणून आता आमच्या गावाचे सगळे काय आहे ते सर्वेकरी मंडळी ते आले आम्ही इकडं पाटाड्याले पाणी पाहण्यासाठी. एक वेळी पहिल्या घेरमध्ये, दुसऱ्या घेर आता तिसरा घेर, चौथा घेर. तर मी एवढं टावरच्या आता जवळ का आपल्याला फुल नेटवर्क आला पाहिजे. पाय बे किती नेटवर्क आहे मोबाईलने, किती लय आहे का. पण ते टावर खालून बुडून आहे, वरतून त्याचे डमरू चालू आहे. आम्ही पहिले विचार ते डमरू दिसते टावरचे, असं वाटतं का वाजवासाची बँड होते, पण ते तसं न वाटते, ते नेटवर्कसाठी आहे. आणि हा टावर आमचा बुडून आहे, त्याकरता नेटवर्कचा प्रॉब्लेम खूप होत आहे. काश्मीर सारखं चांगलं दिसत आहे इथं, पण नाही हे आपलं पाटाडा मनगाव. तर आता आलो तर एवढ्या दूर, तर विचार केला एक एनर्जी ड्रिंक चढवून घ्या म्हणून चालू आता एनर्जी ड्रिंक एक चढवाले. एनर्जी ड्रिंक तर भाई लय दूरून आलो चाय प्यायला. चाय चला तर आता वापस घराकडे जायचं आहे. तुमची समस्या काय सांगा. वाटत असन तुझ्या मागे धावते इकडे आता माझ्या मागे धावाची गोष्ट नाही, पहिला सांगतो मी. आता इकडे तुला काय वाटत आहे, फक्त एक सांग.